मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। वाहनात कोंबलेल्या 12 बैलांची सुटका, 22,40,000चा मुद्देमाल जप्त, 2 आरोपी ताब्यात। वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैधरित्या बैलाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी 5 वाजता दरम्यान सापळा रचून वाहनाची तपासणी केली असता अतिशय निर्दयपणे कोंबून असलेले जनावरे आढळून आले। वाहन ताब्यात घेऊन एकूण 22,40,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग 44 छत्तीसगड, नागपूर, तेलंगणा व आंध्र प्रदेशात निर्दयपणे जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती वडकी पोलिसांना मिळताच राष्ट्रीय महामार्गावर वडकी उडानपूल येथे सापळा रचून तपासणी केली असता वाहन क्रमांक MH40 CM 3230 असलेल्या वाहनात गोवंश जातीचे बैल जनावरे विना चारा पाणी अतिशय निर्दयपणे कोंबून आढळून आली। सदर वाहनातून 12 नग गोवंश जातीच्या बैलांची सुटका करण्यात आली असून यात एकूण 2 आरोपी आबिद नूर कुरेशी वय वर्ष 26 राहणार पाण्याची टाकी जवळ नागपूर व जगदीश भीमराव लिंगायत वय वर्ष 37 राहणार सेक्टर 17 ओलेनगर नागपूर यांच्यावर प्राणास क्रूरतेने वागवण्यास विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुखदेव भोरखडे, PSI प्रशांत जाधव, विनोद नागरगोजे, किरण दासरवार यांनी केले।